नमस्कार मंडळी, माय रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्यांदा मी इथे आज बनवणार आहे कांद्याची पात. त्यासाठी लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर कांद्याची पात व्यवस्थित बारीक चिरून धुवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये लसूण फोडणी द्यायचं आहे. मग कांद्याची पात त्यामधील पाणी गाळून कढईमध्ये फोडणीला द्यायचं आहे. इथे मी कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तोही भाजी करण्याकरिता वापरलेला आहे. हाय फ्लेमवरती भाजी छान परतत राहायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचे भिजवलेले तांदूळ व तुरीची डाळ. पुन्हा एकदा भाजी चांगली एकत्रित करून घ्यायची आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं व पुन्हा भाजी हाय फ्लेमवरती परतून घ्यायची. भाजी पुन्हा एकदा मीडियम टू लोवरती गॅसवरती शिजवायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे.